आता डीएसके प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट येते, कारण डीएसके प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून शिरीष कुलकर्णी म्हणजे टीएस कुलकर्णी यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर। गणेश, खरं तर शिरीष कुलकर्णी यांच्यावरती सतत अटकेची तलवार आहेच आहे, आज ताब्यात घेण्यात आलंय, अटकेची काही शक्यता आहे? शक्यता आहे। सूत्रांची माहिती मिळते की 18 तारखेला ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जो अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, त्यानंतर त्यांना 7 दिवसाची मुदत दिली होती पोलिसांसमोर सरेंडर करण्याची आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार होती। मात्र आज माहिती सूत्रांकडून मिळाली आहे की ते हजर झालेत, त्यांच्याकडनं चौकशी सुरू आहे। आता हे पुणे पोलिसांवर अवलंबून आहे की त्यांना आज अटक करायची आहे का त्यांना चौकशी करून परत बोलवायचं आहे आणि त्यानंतर अटक होईल। पण शक्यता आहे की त्यांना आज अटक होऊ शकते आणि त्यांच्याकडनं चौकशी केली जाईल। 2000 कोटींचं पूर्ण जे फ्रॉड आहे त्यामध्ये डीएसके कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, डीएसके यांची पत्नी एकूण 7 जण जे आहेत ते आरोपी आहेत। आणि त्यावेळेस 7 जून रोजी शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आणि त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 7 दिवसाची मुदत दिली 18 तारखेपर्यंत आणि त्यांना पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं होतं। 18 जूनला हा अर्ज फेटाळण्यात आला सर्वोच्च न्यायालयाकडनं। त्यानंतर त्यांची निश्चित वाढ झालीच आहे, कारण त्यांना अटक होणार हे निश्चित झालं आहे। मात्र कधी हा विषय होता, आज त्यांना चौकशीसाठी बोलवलंय आणि शक्यता आहे की आज किंवा लवकरच त्यांना अटक होऊ शकते। नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडनं पुढची पावलं काय उचलली जातात, काय कारवाई केली जाते हे अगदी काही वेळात स्पष्ट होऊ शकेल।